स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच पुणे पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली। पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या 3 संशयित तरुणांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं। सोशल मीडियावर या 3 तरुणांचे फोटो व्हायरल झाले होते। हे नेमके तरुण कोण आहेत, कुठून आले होते, काय आहे हा सगळा संपूर्ण प्रकार पाहूयात या रिपोर्टमधून। पुण्याच्या रुग्णालयात घुसले बांगलादेशी। संशयित बांगलादेशींमुळे पुण्यात खळबळ। 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर संशयितांची चौकशी। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने हादरवणाऱ्या घटना घडत आहेत। कधी ड्रग्ज रॅकेट, कधी हिट अँड रन प्रकरण, तर कधी पूर। हे कमी होतं की काय? बुधवारची सकाळ पुणेकरांसाठी खळबळजनक बातमी घेऊनच उजाडली। पुण्याच्या मंगळवार पेठेतील पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 3 संशयित दहशतवादी घुसल्याची बातमी पसरली। हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांना खबरदारी घेत तातडीनं त्या 3 संशयितांना एका खोलीत बंद केलं। पोलीस कंट्रोल रूमला याबाबत फोन करण्यात आला। तातडीनं पोलिसांचं पथक रुग्णालयात दाखल झालं। बॅग होती त्याच्या आणि ती तो हिरवा ड्रेस, तर त्याला बघितलं की तर 3 जणी होती। त्या 3घांना आम्ही ना गोड बोलून व्यवस्थित हे करत पुढं आणलं आणि आतमध्ये हे केलं। मग सरांनी आमच्या स्वरूप सरांनी आम्हाला सरांना मेसेज केला आम्ही, मग त्यांनी सरांही बोलवलं मग डिपार्टमेंट। पोलिसांनी खबरदारी म्हणून रुग्णालयातून रुग्ण आणि नातेवाईकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली, कारण पोलिसांनी काल 3 संशयित लोकांचे फोटो रुग्णालय प्रशासनाला पाठवले होते आणि तेच ते 3 रुग्णालयात तपासणीसाठी आले होते। त्यामुळे अधिकच गोंधळ उडाला। या 3 संशयितांच्या घरी पुणे पोलिसांनी आणि बॉम्ब शोधक पथकानं देखील झाडाझडती घेतली। त्याच्याकडे आधार कार्ड आहे, त्या आधार कार्डमध्ये ते एका राज्याचे एका जिल्ह्याचा त्यांनी वर्णन केलं आहे की आम्ही अमुक अमुक पत्त्यावर राहणारे आहे, अमुक अमुक आमचे घर आहे आणि त्या ठिकाणची ज्या जिल्ह्याची त्या राज्याची जे पोलीस आहे त्याचे आम्ही संपर्कात आहोत आणि त्याच्याकडे त्याची व्हेरिफिकेशन चालू आहे। ताब्यात घेतलेले तरुण पुण्यातील लोहियानगर परिसरात राहणारे आहेत। ते मूळचे बिहारचे आहेत। काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई केली होती। त्यात 15 ऑगस्टची पार्श्वभूमी असल्यानं पोलिसांनी या 3घांची अधिक सतर्कतेनं सखोल चौकशी सुरू केली। या घटनेमुळे मात्र पुणेकर जागरूक आणि सतर्क आहेत एवढं नक्की। अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे।